आगामी काळामध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांसह इतर निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर बंद करून मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची प्रक्रिया करण्याची मागणी 50 वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे। भारतीय लोकशाहीचे निवडणूक हे प्रमुख अंग असल्याने याची प्रक्रिया पारदर्शी होणं गरजेचं आहे। परंतु मागील अनेक निवडणुकांपासून मतदान यंत्राचा सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे। मतदान यंत्रामध्ये हेराफेरी होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत। त्यामुळे सर्वच सार्वत्रिक निवडणुका मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली। ईव्हीएम मशीन हटवण्यासाठी आमच्या सगळ्या बारनं कोर्टाच्या सगळ्या वकिलांनी साईन करून आदरणीय कलेक्टर साहेब यांना एक निवेदनाच्या माध्यमातून आम्ही इथे आलेलो आहेत की जो इलेक्शन ईव्हीएम पॅडवर होतं आहे ते न घेता हे इलेक्शन बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशा प्रकारची आमच्या सगळ्या बुद्धिजीवी लोकांची मागणी आहे। आणि ही मागणी इथल्या प्रशासनानं, इथल्या शासनानं मान्य करावी याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। घटनाची पायमल्ली होती आहे, या देशामध्ये घटना शिल्लक राहिलेली नाही अशा प्रकारचा भाजपच्या राजवटीमध्ये आता झालेला आपल्याला दिसतोय। आम्ही निवेदन देताना दिलं आहे की निर्वाचन अधिकारी जे आहेत आपल्या देशाचे यांच्याकडे आमची अशी मागणी आहे आणि ती मागणी आम्ही जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत नोंदवली आहे। आमची अशी मागणी आहे की सगळ्या देशातल्या या बुद्धिवादी लोकांची मागणी आहे, देशातल्या सर्व नागरिकांची मागणी, लोकशाही प्रेमी लोकांची मागणी अशी आहे, जे संविधानाला मानतात त्या सर्वांची अशी मागणी आहे की याची येणाऱ्या निवडणुका आहेत या कोणत्याही निवडणुका असू द्या, ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका या ज्या आहेत त्या बॅलेट पेपरनी व्हायला पाहिजेत, ईव्हीएमनी त्या होऊ नयेत। कारण या ठिकाणी अशा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की ईव्हीएम जे आहे हे हॅक होतं आणि त्याच्यामध्ये ज्या मतदारांनी ज्याला मतदान केलेलं आहे त्याला मतदान पडेल याची काही खात्री देता येत नाही।